वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, बऱ्याचदा असं होतं की आपण गावी राहत असतो किंवा आपलं कुटुंब गावी राहत असतं, पण त्यातला एक जो कर्ता व्यक्ती असतो तो कुठेतरी कमवण्यासाठी मुंबईत येतो किंवा मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये जातो आणि मग त्याला आपल्यातले काही पैसे जे आहेत ते आपल्या कुटुंबाला पुरवावे लागतात. कुटुंबाला पुरवल्यानंतर सुद्धा एक समाधान आहे ते मिळत नाही. तर यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? म्हणजे इथे काय असतं माहिती, एक लक्षात घे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा जो माणूस आहे, सपोज उदाहरणार्थ मी असं म्हणेन की आत्ता सध्या 1-2 दिवसापासून माझ्याकडे एक मस्कतमध्ये एक माणूस सर्व्हिस करतोय आणि त्याचं घर विशाखापट्टणमला आहे आणि तो मला तिथूनच सांगतो की साहब मैं इतना कमा रहा हूँ लेकिन घर में जो भी दे रहा हूँ देना ही पड़ रहा है, ना बचत हो रही, ना सेविंग हो रहा है, ना इन्वेस्टमेंट हो रहा है. तर त्याला सहज मी विचारलं की तुम्हारे घर के साउथ वेस्ट में क्या है, तर तो क्षणभर थोडा थांबला आणि त्याने सांगितलं की माझ्या घराच्या साऊथ वेस्टला विहीर आहे. अच्छा. विहीर आहे म्हणजे याचा अर्थ माहिती का, म्हणजे जसं जणू काय आकाश फाटलंय, किती टाक ना काही राहणार नाही, सगळं वाहून जाईल. मग अशा वेळी एक लक्षात घ्या की तुम्ही म्हणजे आता त्याची स्वतःची प्रगती, स्टॅबिलिटी, जो त्या घरात जो राहतोय तो मस्कतमध्ये, त्या घराचा मी विचारच केला नाहीये, पण ज्या घरातल्या घरच्या लोकांना तो मदत म्हणून पैसे पाठवतोय तिथे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे आणि तो खड्डा भरण्यासाठी किती माती टाका, तो खड्डा भरतच नाहीये. त्यामुळे त्या वास्तूचा सुद्धा तुम्हाला विचार करायला लागतो. आणि मग त्या वास्तूचे इवन असाच एक आमचा एक दुसरा एक असा उद्योजक, पण त्याच्या केरळच्या घराचं त्याने पहिल्यांदा जसं तर लक्षात आणलं, त्याने वास्तुशास्त्र करून घेतलं आणि त्यामुळे झालं काय की त्याला सारखे सारखे जे आर्थिक फटके बसायला लागले होते ते कंट्रोलमध्ये आले. नक्कीच. काही विशिष्ट व्यक्तींचा स्वभाव असतो सर की ते काही व्यक्तींचे लाड करत असतात किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तींचे सर्व लाड पुरवत असतात, मात्र तरी सुद्धा घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्या समाधानी नसतात, सुखी नसतात. तर यामागचं नेमकं कारण काय आपण सांगू शकतो? म्हणजे एक सिंपल गोष्ट लक्षात घे. मी तुला एक सांगेन की उदाहरणार्थ एक घर आहे ज्याच्यामध्ये भरपूर पैसा येतोय, पण त्या घराच्या नॉर्थ वेस्ट मध्ये किचन आहे. नॉर्थ वेस्ट मध्ये किचन असल्यामुळे काय होईल, त्या घरात वादविवाद होते. पैसा आलाय ना भरपूर, मी मुलांना आयफोन घेऊन देईल, मी मुलांना बायकोला फॉरेन टूरला घेऊन जाईल, पण ज्या घरामध्ये सतत कटकटी वादविवाद होत आहेत, समाधान मिळेल का? नाही. त्या घराचं बेसिकली मी असं म्हणेन की एंट्रन्स साऊथ वेस्ट मध्ये, साऊथ वेस्टचा दरवाजा पहिले 8 वर्ष तुफान पैसे देतो. मग तिथे पैसा आलाय, पण त्याचा बेसिकली जर मी असं म्हणेन की साऊथ ईस्ट मध्ये, नॉर्थ वेस्ट मध्ये जर त्यांचं किचन आलंय, साऊथ ईस्ट मध्ये ते झोपतायत, म्हणजे एकीकडे वादविवाद, एकीकडे बेडरूम मध्ये तापटपणा, मग अशा घरात शांतता कुठून येणार? सो अशा जेव्हा म्हणजे नुसता पैसा आला म्हणजे सगळं नाहीये. एकीकडे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा आलाय, नॉर्थ ईस्ट मध्ये टॉयलेट आलाय, त्यामुळे मुलांना समाधान नाही. नॉर्थ वेस्टच्या किचनमुळे सतत कटकटी, साऊथ ईस्टच्या बेडरूममुळे तापटपणा, अडथळे, अडचणी, कोणाला समाधान मिळणार आहे? म्हणजे नुसता पैसा आला होत नाही. अगदी. सो या अनुषंगाने बेसिकली एक लक्षात घ्या की तुमच्या समस्यांचं मूळ हे जसं तुमच्या व्यवहारामध्ये आहे, तुमच्या स्वभावामध्ये आहे, तसंच ते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आणि आपण नुसतं घराच्या बाबतीत म्हणत नाही, तर मी जसे आज तुला घराच्या संदर्भात एक उदाहरणं देतो, वेळ प्रसंगी मी तुला असे कमर्शियल सुद्धा उदाहरणं देऊ शकेन की अमुक एक ऑफिसमध्ये या पद्धतीने, एका फॅक्टरीमध्ये अशा पद्धतीने त्यांनी बदल केले आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. पण एकीकडे याचं सुद्धा सांगतो की वास्तुशास्त्र आर्थिक मदतीला कसं फायदेशीर ठरतं. माझ्याकडे अशा अनेक क्लायंट आहेत की ज्यांच्याकडे बेसिकली एक लक्षात घे की मी तुझं घर शोधायला म्हणजे सिलेक्ट करायला आलोय, त्याचं बजेट 2 BHKचं आहे, पण त्या प्रोजेक्टमधला जो 3 BHKचा फ्लॅट आहे तोच वास्तुशास्त्रानुसार चांगला आहे आणि 1.5 वर्षांनी पोझिशन मिळणार आहे. आणि मी त्या माणसाला सांगतो तू बिनधास्त पाऊल टाक, बघ तुझ्याकडे 1.5 वर्षात पैसे येतील. आणि खरोखर त्या वास्तूचं तो टोकन देतो, त्याचे एक मालकी हक्क त्याला प्रदान होतात आणि त्या वास्तूचा परिणाम असा होतो की त्याच्याकडे आपोआप पैसे यायला लागतात आणि 2 BHKचं घर कसं बसं रडत बळत घेणार माणूस 3 BHK वर घर घेतो. नक्कीच हे होऊ शकतं. नक्कीच. प्रत्येक भागाचा सर आपण सारांश प्रेक्षकांना सांगत असतो. आज आपला विषय होता वास्तुशास्त्र आणि आर्थिक तणाव. आजच्या भागाचा सारांश काय सांगताय? सारांश इथे असा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, आर्थिक तणाव कशामुळे येतो? एक तर पैशाचा ओघ थांबला तर, किंवा त्या पैसा वायफळ खर्चात गेला तर, किंवा तो पैसा कुठेतरी अडकला तर.
पैसा येणं नॉर्थ ईस्ट, पैशाचा वायफळ खर्च वाचवणं साऊथ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट, आणि पैसा स्थिरस्थावर करणं साऊथ वेस्ट. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घे की जर ह्या चारही दिशांना जर आपण कंट्रोल केलं तर निश्चितपणे पैशाचा येण्याचा मार्ग चांगला वाढेल किंवा चांगला ओघ चांगला येईल. साऊथ ईस्ट मधलं अग्नितत्व किचन व्यवस्थित झालं किंवा तिथला वास्तुदोष करेक्ट झाला तर वायफळ खर्चाचं प्रमाण कमी होईल किंवा वायव्यच्या वास्तुदोषामुळे वाऱ्याने पैसा येणं आणि दुप्पट वेगाने जाणं हे थांबेल. आणि जर साऊथ वेस्टमध्ये बेसिकली तुमची तिजोरी असेल, मास्टर बेडरूम असेल, आणि जर तिथे कुठल्याही प्रकारचं खड्डा, पाणी, टॉयलेट, बाथरूम, डक्ट वगैरे असे कुठलेही वास्तुदोष नसतील तर तो आलेला पैसा टिकू शकतो. पण जर यदा कदाचित तुमच्या वास्तूमध्ये वास्तुदोष असतील, म्हणजे आपण आता थोड्या वेळ म्हणजे समाधान नाही घरामध्ये, नुसतं पैसा, तर बेसिकली अशा घरांना लिटरली मी असं म्हणेन की कुठल्याही प्रकारे तोडफोड न करता उपाययोजनांच्या माध्यमातून अतिशय बारकाईने आपण चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट देतो. आत्ता तर आमच्याकडे ॲडव्हान्स वास्तुशास्त्राचा कोर्स इंट्रोड्यूस केला, त्यामुळे अतिशय बारकाईने, म्हणजे लिटरली मी असं म्हणेन की कुठली वस्तू कुठे ठेवल्यामुळे तुमच्या घरात काय प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे जर तुमची वॉशिंग मशीन उत्तर दिशेमध्ये असेल तर शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येईल. अच्छा. हो. मग जर ती वॉशिंग मशीन आता दुसरीकडे हलवायला जागा नाहीये, मग तिथून देऊ ना आपण त्याला. ईशान्येमधला टॉयलेट मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला मारक ठरेल. आग्नेय दिशेमधला बेडरूम तुमची तापटपणा वाढवेल किंवा नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट तुमचा आजारपण वाढवेल. नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट लिगल प्रॉब्लेम, कोर्ट कचेरी आणेल, खर्च येणार आहे. पण मग त्या खर्चांना पायबंद घालणं, आपण वास्तू रेमेडीज केल्या तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे पैशाचा अपव्यय, अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस, आउटफ्लो हा थांबेल आणि बचत गुंतवणूक होऊ शकेल. त्यामुळे आर्थिक तणावावर मात करायची असेल तर निश्चितपणे वास्तुशास्त्र हा एक महत्त्वाचा उपाय आहे. नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही आज इथे आलात आणि वास्तुशास्त्र आणि आर्थिक तणाव याचा एकमेकांशी कसा काय संबंध असू शकतो किंवा वास्तुशास्त्राने आपण तो कसा काय दूर करू शकतो याविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. आजच्या भागात आपण वास्तुशास्त्र आणि आर्थिक तणाव याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलं. पुढच्या भागात आपण वास्तुशास्त्र आणि कौटुंबिक अशांतता याविषयीचं मार्गदर्शन सरांकडून जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.